हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण ओकॅप पाहतोय. ओकॅप मध्ये इडियम्स झाल्यात, वन वर्ड सबस्टिट्यूशन चालू आहे. शेवटचे 2 लेक्चर्स आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशनचे. म्हणजे एमपीएससी ने विचारले सर्वचे सर्व पीवायक्यू आपण पाहिलेले असतील. जस्ट एक गोष्ट समजून घ्या. आपण जेव्हा ओकॅप पाहतोय, आपण सध्या एमपीएससी ने विचारलेले पीवायक्यू वगैरे पाहतो. याच्यामध्ये प्रचंड वर्ड्स आहेत. म्हणजे इडियम्स सुद्धा इतक्या साऱ्या होत्या. त्याच्याबरोबर आपण अनेक शब्द पाहिले. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स भरपूर होते. त्या वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला एक्सप्लेन करताना वेगवेगळे वर्ड्स त्याच्यामध्ये आले. आता वन वर्ड सबस्टिट्यूशन झाल्यानंतर सिनॉनिम्स होतील, अँटोनिम्स होतील आणि नंतर होमोफोन्स, होमोनिम्स, होमोग्राफ्स पाहूयात. ओके. त्यापूर्वी म्हणजे आजचं हे जे आहे हे आपला पहिला क्वेश्चन आहे. या पहिल्या क्वेश्चनला एक्सप्लेन करण्या अगोदर एक क्वेश्चन आहे बघा. म्हणजे ईडीएमवरचा प्रश्न होता. त्या ईडीएमवरच्या प्रश्नामध्ये माझ्याकडून चुकीने गलतीचे मिस्टेक लाईक दॅट एक ईडीएम होती बघा, जुव्हेनाइल डिलिक्वेंट. JUVENILE, जुव्हेनाइल डिलिक्वेंट, DELINQUENT, डिलिक्वेंट. आणि याचं या ईडीएमचा काय विचारलं होतं, मिनिंग विचारलं होतं. जुव्हेनाइल डिलिक्वेंट याचा आन्सर देताना माझ्याकडून रेग्युलर डिफॉल्टर असं सांगण्यात आलेलं आहे. रेग्युलर डिफॉल्टर, FAULTER. परंतु याचा करेक्ट आन्सर जे असेल ते काय असेल, चाइल्ड क्रिमिनल. हे आन्सर होणार नाही. त्याला फक्त एका दुरुस्ती करून घ्या आपल्या नोट्स मध्ये किंवा मग आपण जे या ठिकाणी कुठे लिहून ठेवलं असेल त्यामध्ये. काय लिहून घ्यायचंय, जुव्हेनाइल डिलिक्वेंट इज चाइल्ड, CHILD, चाइल्ड क्रिमिनल. ओके, येस. आणि यापैकी जस्ट आणखी एक मिनिंग बघा. म्हणजे हा जो जुव्हेनाइल डिलिक्वेंट आहे त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय होऊ शकेल किंवा मग त्याची फ्रेज काय होऊ शकेल तयार. अ यंग पर्सन who is guilty of guilty of committing, COMMITTING, committing a crime. क्राईम कमिट करणं असतं बरं का. म्हणजे सुसाईड करणं जे आहे ना त्याला ही कमिटेड सुसाईड असं म्हणतात. म्हणजे कमिट शब्द वापरतात. त्याच प्रकारे ही फ्रेज सुद्धा लिहून दिली मी का, तर एक तर जुव्हेनाइल डिलिक्वेंट काय आहे हे सुद्धा समजून येईल आणि अ यंग पर्सन हु इज गिल्टी ऑफ कमिटिंग क्राईम. क्राईम सुद्धा कमिट करतात. ही डिड अ क्राईम यापेक्षा ही कमिटेड अ क्राईम हा काय होईल, आणखी व्यवस्थित त्याचं काय असेल आन्सर असेल. आपण सुरुवात करतोय बघा. मला आज लक्षात ज्यांनी आणून दिलं म्हणजे हा जो काही एरर झाला होता आन्सर सांगताना त्यामध्ये आपला मित्र आहे रोहित. थँक्स रोहित. आणि पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागतो, सॉरी की आन्सर चुकून वेगळं आलं होतं. सो जुव्हेनाइल डिलिक्वेंट म्हणजे काय, चाइल्ड क्रिमिनल. ओके, बाल गुन्हेगार किंवा बालक ज्याने असा क्राईम केला आहे असा बाल गुन्हेगार. ओके, समजले. चला पुढे जाऊया. या गलतीचे मिस्टेक साठी सॉरी वन्स अगेन. आणि सुरुवात करतोय बघा आपण फर्स्ट क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ पर्सन सफरिंग फ्रॉम नर्वस ब्रेकडाउन. हे नर्वस ब्रेकडाउन म्हणजे काय, नर्वस म्हणजे काय, उदासीन किंवा उदास असणे. आणि ब्रेकडाउन म्हणजे तशा प्रकारे का नाही. हे नर्वस म्हणजे जे काय आपले नर्व्स असतात त्या नर्व्सशी संबंधित जे आहे त्याला नर्वस ब्रेकडाउन असं म्हणता येईल. ओके, मग नर्वस या शब्दाचा अर्थ इथे सुद्धा एक शब्द दिलाय नर्वस. नर्वस या शब्दाचा उदासीन किंवा उदास असा एक अर्थ आहे, तो नाही असं नाही, परंतु रिलेटेड टू नर्व्स असं म्हणता येईल. ओके, स्पायनल कॉर्डशी संबंधित त्यांनी बोललं गेलंय. मग नर्वस ब्रेकडाऊन जेव्हा होतं त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण म्हणतो न्यूरोटिक. NEUROTIC, न्यूरोटिक असा शब्द आहे त्याचा. ओके, नर्वस ब्रेकडाऊन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, नर्वस ब्रेकडाऊन न्यूरोटिक. म्हणजे आपला जो मज्जातंतू आहे पाठीचा, काय म्हणता येईल तो कणा किंवा जे मणके आहे त्याच्या आतून जो मज्जातंतू असतो
एवढं काय मला माहित नाही, मी 11वी सायन्स वाला विद्यार्थी, 12वी सुद्धा सायन्स मध्ये झालेलं नाही. ओके, अवघड जात होतं म्हणून ते सोडून दिलं. नाही जमत म्हटलं. नर्वस ब्रेकडाऊन, न्यूरोटिक, या नर्वसचा अर्थ आहे एक तर उदासीन किंवा दुसरा रिलेटेड टू नर्व्स, NERVES, NERVES. ओके, रिलेटेड टू नर्व्स. पुढे आहे इसेंट्रिक, ECCNTRIC. इसेंट्रिक शब्द पाहिलेला आहे. इसेंट्रिक म्हणजे काय? अ पर्सन ऑफ STRANG, स्ट्रेंज हॅबिट्स, HABBITS, अ पर्सन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स म्हणजे फार विक्षिप्त व्यक्ती. लिहून घ्या, विक्षिप्त व्यक्ती, विचित्र व्यक्ती, विक्षिप्त व्यक्ती, विचित्र व्यक्ती. त्याला आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, स्ट्रेंज हॅबिट्स वाला, विचित्र सवयी वाला व्यक्ती. त्यासाठी आणखी कोणता वर्ड आहे आपल्याकडे? वियर्ड पर्सन म्हणतो, म्हणून आपण आणखी एक शब्द वापरला होता, वियर्डो, WEIRDO, वियर्डो असा शब्द वापरलेला. ओके, ल्युनेट असं जर चेक केलं तर असं काही नाही, परंतु आपलं जे मनगट आहे, मनगटामध्ये साधारणतः जे काही हाड वगैरे आहेत, बोन्स आहेत, त्यातील एक बोन आहे ल्युनेट बोन, BON, ल्युनेट बोन. ओके, या मनगटामध्ये इथं जे काही हाड वगैरे आहेत त्याच्यापैकी एकाचं नाव असतं ल्युनेट बोन. बाकी सर्व वर्ड्स काय केले आहेत, एक्सप्लेन केले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 3 meanings given below are closer to the word integrate. अशा प्रकारचा बघा, 2001 ला जरी असा पॅटर्न यूज केलेला असला, वापरलेला असला प्रश्न विचारताना, तरी सुद्धा 2020-21 ला सुद्धा अशाच प्रकारे एखादा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे एकच शब्द त्याचे वेगवेगळे मिनिंग तयार होतात तर वेगवेगळ्या सेंटेन्सेस मध्ये, आणि एखादा जो इनकरेक्ट यूज आहे अशा प्रकारे. आता बघा, इंटिग्रेट शब्द आहे, इंटिग्रेट, त्यांना इंटिग्रेट शब्द सेंटेन्स मध्ये वापरायचा आहे. 4 सेंटेन्सेस मध्ये त्यांनी 4 पैकी 3 मध्ये करेक्ट वापरला इंटिग्रेट. एका सेंटेन्स मध्ये इंटिग्रेट या शब्दाचा कोणताही अर्थ सूट होत नाही. आता इंटिग्रेट म्हणजे काय? एकत्र करणे किंवा एकत्र आणणे. ओके, एकत्र आणणे. मग आता बघा, कंबाईन पार्ट्स इनटू अ होल, बरोबर आहे ना? वेगवेगळे पार्ट्स एकत्र आणणे, होल म्हणजे संपूर्ण, इथं आहे होल, बरोबर? HOLE आणि WHOLE हे दोन शब्द काय झाले एकमेकांचे? होमोफोन्स, बरोबर? होमोफोन्स म्हणजे काय? सेम प्रोनाउन्सिएशन, डिफरंट स्पेलिंग, डिफरंट मिनिंग, राईट? आता बघा, कंबाईन पार्ट्स इनटू अ होल, जे काय वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याला एकत्र करणे, मराठी सुद्धा एकत्र करणे झालंच ना, म्हणजे काय? इंटिग्रेट करणे. एक बरोबर आहे. नंबर 2 बघा, कंप्लीट बाय ऍडिंग पार्ट्स. अगेन पार्ट्स ऍड करून करून त्याला काय करणं? कंप्लीट करणं. मग नंबर 2 सुद्धा बरोबर आहे. त्यांनी विचारलंय 3 meanings given below are closer to the word integrate. 3 जे आहेत ते इंटिग्रेटच्या क्लोजर आहेत, एक वेगळा आहे. थर्ड बघा, जॉईन विथ अदर सोशल ग्रुप्स और डिफरंट रेसेस. आता याचा इंटिग्रेट करणं याच्याशी संबंधित तसा अर्थ लागत नाही. ओके, जॉईन विथ अदर सोशल, वेगवेगळ्या सोशल ग्रुप्स बरोबर काय होणं? त्यांना जॉईन करणं, या अर्थाने त्यांनी शब्द वापरला. त्यांना इथंही इंटिग्रेट होणं किंवा इंटिग्रेशन वगैरे असं काही दाखवायचंय, सांगायचं होतं, परंतु ते काय होणार नाही, तिथं सूट होणार नाही. मेक समथिंग बाय मिक्सिंग और ब्लेंडिंग. अगेन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण ब्लेंड करणं म्हणजेच मिक्स करणं. मिक्स या शब्दाचा तो काय झाला? सिनोनिम आहे. मिक्स अँड ब्लेंड दोन्ही एकमेकांचे सिनोनिम्स आहेत. मग ह्या वेगवेगळ्या गोष्टी काय करणं? मिक्स करून आपण काय करतोय? काहीतरी एक बनवतोय. मेक समथिंग म्हणजे त्यांना इंटिग्रेट करतो, एकत्र आणतो, म्हणजे नंबर 4 सुद्धा होईल. कोणत्या ठिकाणी इंटिग्रेट शब्दाचं मिनिंग सूट होत नाही? नंबर 3. सो दिस इज द करेक्ट आन्सर. इथं होत नाही, त्यांनी कोणत्या ठिकाणी होणार नाही विचारलं होतं. दिस इज द आन्सर. वी चूज द वन विच इज एंटायरली रॉंग. एंटायरली म्हणजे पूर्णपणे, जे चुकीचं आहे ते सिलेक्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चलो पुढे बघा. Choose the appropriate word to complete the sentence. The man who receives guests
जे गेस्ट रिसीव्ह करतात त्याला काय म्हणतो आपण, तो कोण असतो, यजमान असतो. बरोबर. जसं क्रिकेट पाहत असाल तुम्ही, मग क्रिकेटची एखादी सिरीज असते T20ची 3 मॅचेसची किंवा 5 मॅचेसची सिरीज किंवा वन डे सिरीज. या सिरीजसाठी एका कंट्रीचे प्लेयर्स का दुसऱ्या कंट्रीमध्ये जात असतात. ज्या कंट्रीमध्ये जातात त्या ठिकाणी त्यांना आपण काय म्हणतो, होस्ट. HOSTS, होस्ट. बरोबर का? म्हणजेच यजमान. प्लुरल केला तर होस्ट, सिंग्युलर ठेवला तर होस्ट. याचं मराठीमध्ये काय झालं, यजमान. अलीकडेच समजा असं एखादी सिरीज घ्या की न्यूझीलंडची टीम इंडियामध्ये येते, मग इंडियन काय झाले, होस्ट झाले. बरोबर का? त्यांनी काय म्हटलं, अ मॅन हु रिसीव्ह गेस्ट. मग येणारे न्यूझीलंडचे प्लेयर्स गेस्ट राहिले आणि इथून जे त्यांना रिसीव्ह करतात किंवा इथं जे आहेत ते कोण झाले, होस्ट. आता हे झालं एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली. पण हे अशा प्रकारे होऊ शकेल की पाहुणं म्हणून जर गेलं तर पाहुणा कोण, गेस्ट, आणि ज्याच्या घरी जातोय तो कोण झाला, होस्ट. बरोबर का? दिस इज द करेक्ट आन्सर. त्यांनी विचारलं होतं अ मॅन हु रिसीव्ह गेस्ट, तो झाला होस्ट. ओनर म्हणजे मालक एखाद्या गोष्टीचा. मास्टर म्हणजे बघा, आता फ्रेंड म्हणजे मित्र, हे तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही. मास्टर कोण असतो, तुम्ही गुलाम आणि त्याचे मालक हे ऐकले का? मग त्याच अर्थाने जेव्हा गुलाम आणि मालक यातील मालक जो असतो त्याला मास्टर म्हणतात, आणि त्यांचा जो असतो SLAV, स्लेव म्हणजे कोण, गुलाम. आलं लक्षात? शब्द एक्सप्लेन झाले. नेक्स्ट क्वेश्चन, कलेक्शन ऑफ स्टार्स. आता जे कलेक्शन ऑफ स्टार्स असतं, कलेक्शन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स, याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टलेशन, गॅलेक्सी, बंच, कॉमेट. हे दोन शब्द कुठून आले, बंच किंवा कॉमेट? आता बघा, आपल्याकडे एक ग्रुप ऑफ स्टार्स असतं, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ताऱ्यांचा, तारे वेगवेगळे जे आहेत त्याचा समूह जो असतो त्याला आपण कॉन्स्टलेशन म्हणतो. ए ग्रुप ऑफ स्टार्स. परंतु कलेक्शन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स जे असतं त्याला आपण म्हणतो गॅलेक्सी, म्हणजेच काय, आकाशगंगा. मग त्यांना कलेक्शन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स असं जेव्हा म्हणायचे तेव्हा त्यांना गॅलेक्सी हे अभिप्रेत आहे. कॉमेट म्हणजे काय, आपण याला काय म्हणतो, धूमकेतू का? बरोबर का? कॉमेट, धूमकेतू. जे आकाशगंगेत असणारे जे कॉमेट आहेत त्यांना धूमकेतू असं म्हणतात, म्हणून कॉमेट म्हणजे काय, धूमकेतू. बंच म्हणजे काय, एखाद्या गोष्टींचा काय म्हणता येईल, ग्रुप किंवा कलेक्शन, COLLECTI, कलेक्शन ऑफ समथिंग. बंच असतो एखाद्या गोष्टीचा. बरोबर का? वेगवेगळ्या गोष्टींचा बंच असं आपण त्याला म्हणूया. आणि हे आहे कॉन्स्टलेशन, ग्रुप ऑफ स्टार्स. कळालंय? कॉन्स्टलेशन, गॅलेक्सी, बंच आणि कॉमेट. कॉमेट म्हणजे काय, धूमकेतू. चारही शब्द एक्सप्लेन केले. चलो नेक्स्ट क्वेश्चन, अ वर्ड नो लॉंगर इन यूज. अ वर्ड नो लॉंगर इन यूज, एखादा शब्द जो यूज मध्ये नाही, आउटडेटेड झाला आहे, आउट ऑफ डेट आहे, अशा प्रकारे. पण आता बघा, PSI मुख्य परीक्षा, PSI STI AS जेव्हा कंबाईन व्हायची, आताही कंबाईनच होते, परंतु ग्रुप बी मुख्य परीक्षा 2020 याच्या पेपर 1 मध्ये एक प्रश्न विचारला होता, त्याच्यामध्ये त्यांनी ऑब्सोल्यूट हा शब्द वापरला होता. ऑब्सोल्यूट या शब्दाचा अर्थ आहे एखादी गोष्ट काय असणे, आउटडेटेड असते किंवा नो लॉंगर इन यूज. हा जो आहे ना, ही जी फ्रेज आहे, ही फ्रेज एक्झॅक्ट लागू होते नो लॉंग ऑब्सोल्यूटला. म्हणजे काय, नो लॉंगर इन यूज, समथिंग, इथे लिहूया समथिंग नो लॉंगर इन यूज, असं काहीतरी जे आता यूज मध्ये नाही, ज्याचा आता यूज होत नाही, त्याला ऑब्सोल्यूट असं म्हणतात. OBSOLETE, ऑब्सोल्यूट. ओके, ऑब्सोल्यूट नाही. 2020च्या मुख्य परीक्षेला, ग्रुप बी मुख्य परीक्षा 2020 ला जेव्हा त्यांनी शब्द वापरला होता, ऑब्सोल्यूटच्या ठिकाणी ॲब्सोल्यूट केलं होतं. तर ॲब्सोल्यूट चा अर्थ पूर्ण, संपूर्ण या अर्थाने होतो. ऑब्सोल्यूट म्हणजे काय, जो अप्रचलित झाला आहे, अप्रचलित, जो आता प्रचलित नाही असा,
त्याला म्हणायचं ऑब्सोल्यूट. पण हा आउटडेटेड शब्द जरी पाहिला ना, ऑब्सोल्यूट या शब्दाचं मिनिंगच आउटडेटेड होतं. येते का लक्षात? जुन्या परीक्षा जुने जे काही प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये काही प्रश्नांमध्ये एक एक्झॅक्ट आन्सर आहे आणि एक त्याच्यात जवळ जाणारा आहे. म्हणजे हा जो ऑब्सोल्यूट आहे याच्यात जवळ जाणारा आउटडेटेड आहे, परंतु आपल्याला मोस्ट सुटेबल जर म्हटलं तर जे सिलेक्ट करायचं होतं ते आहे ऑब्सोल्यूट, परंतु याचा सिनोनिम काय होईल? आउटडेटेड असं होईल. AFFICIENTS अफिशियंट असा काही शब्द नाहीये, परंतु जर आपण म्हटलं की EFFICIENT एफिशियंट असं जर म्हटलं तर याचा मिनिंग तयार होऊ शकेल. यांनी अफिशियंट केलाय, अफिशियंट नाही एफिशियंट वर्ड आहे. एफिशियंट म्हणजे काय? एखादी व्यक्ती कार्यक्षम आहे, कार्यकुशल आहे एखादं काम करण्यासाठी, त्याला एफिशियंट म्हणता येईल. ओके, एफिशियंट कार्यकुशल किंवा कार्यक्षम. पुढे आहे नॉन एक्झिस्टन्स, जे आढळत नाही असे, न आढळणारे, जे आता सापडत नाही, आढळत नाही, अशा प्रकारे. समजले? चारही शब्द एक्सप्लेन झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. Just let me check one thing. ओके, पुढे बघा. हु व्हिजिट्स प्लॅनेट्स, जो प्लॅनेट्स ना व्हिजिट करतो, ग्रह तारे जे ग्रह आहेत वेगवेगळे, त्या ग्रहांना व्हिजिट करणारा कोण असतो? आपल्याकडे त्यासाठी शब्द आहे ऍस्ट्रोनॉट. आपण पाहिले ना, जो ऍस्ट्रॉनॉमी शिकतो वगैरे, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास वगैरे करतो आणि आकाशगंगेत वगैरे जातो, बरोबर का? याला अवकाशवीर वगैरे किंवा म्हणतो ना आपण, बरोबर का? अवकाशवीर, ऍस्ट्रोनॉट. वन हु व्हिजिट्स प्लॅनेट्स, प्लॅनेट्सला व्हिजिट करणारा कोण? ऍस्ट्रोनॉट, बरोबर? ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करून पुढे जाणार. मग पुढचे तीन शब्द बघा. प्लुटोक्रॅट कोण? द वन हु इज रिच, द वन हु इज रिच म्हणजे जो श्रीमंत असतो, और द वन हु इज वेल्दी, ज्याच्याकडे संपत्ती आहे, श्रीमंत जो आहे असा व्यक्ती प्लुटोक्रॅट. मग प्लुटोक्रॅट वरून आपण एक पाहिलं होतं PLUTO, प्लुटो CRACY, प्लुटोक्रसी म्हणजे अ गव्हर्नमेंट बाय द रिच, श्रीमंत लोकांद्वारे चालवलं जाणारं शासन, त्याला आपण काय म्हटलं होतं? प्लुटोक्रसी. मग आणखी एक शब्द आहे ऑटोक्रसी, सॉरी ऑटोक्रॅट असं म्हटलंय. ऑटोक्रॅट म्हणजे काय? एकाद्वारे चालवलं जाणारं शासन, ऑटोक्रसी, बरोबर का? ऑटोक्रॅट पासून AUTOCRACY, ऑटोक्रसी अशा प्रकारे एक शब्द तयार होतो, बरोबर का? ऑटोक्रॅट, ऑटोक्रसी. मग ऑटोक्रसी म्हणजे काय? एकाच व्यक्तीद्वारे चालवलं जाणारं शासन, त्याला हुकुमशाही असं आपण म्हणतो. मग ऑटोक्रॅट म्हणजे काय? अशी एखादी व्यक्ती ज्याच्याकडेच काय आहेत? सगळ्या पॉवर्स. द वन हु पजेसेस ऑल पॉवर्स, द वन हु पजेसेस ऑल पॉवर्स, ऑटोक्रॅट. कॉस्मोनॉट म्हणजे काय? कॉस्मोनॉट जेव्हा तुम्ही डिक्शनरीला सर्च कराल तेव्हा तुम्हाला शब्द त्याचं मिनिंग भेटेल. ARUSSIAN, रशियन ऍस्ट्रोनॉट, ASTRONAUT, ए रशियन ऑस्ट्रोनॉट. ओके, चलो, चार शब्द एक्सप्लेन झालेत. नेक्स्ट क्वेश्चन. अ रूम फॉर स्टोरिंग ग्रेन्स. आता बघा, GRAIN, ग्रेन म्हणजे काय? अन्नधान्य, त्यातील धान्य. मग याला याची साठवणूक करण्यासाठी आपण जे काय बनवतो त्याला काय म्हणता येईल? त्याला म्हणतात ग्रेनरी. मग शब्द आहे ग्रेन, यापासून ग्रेनरी तयार होताना काय होईल? GRAINARY, ग्रेनरी असं होतं का? नाही. ग्रेन या शब्दाचं स्पेलिंग जरी GRAIN असं असलं तरी सुद्धा ते ठेवण्याचं ठिकाण, धान्य साठवण्याचं ठिकाण, अ प्लेस वेअर ग्रेन इज स्टोर और ग्रेन्स आर स्टोर्ड, त्याला आपण म्हणतो ग्रेनरी. आणि स्पेलिंग असं नाही, तर स्पेलिंग आहे GRANARY. गोडाऊन म्हणजे वेगवेगळ्या वस्तू वगैरे यांना ठेवण्याचं ठिकाण. गोडाऊन माहिती ना, वेगवेगळ्या वस्तू वगैरे एका ठिकाणी ठेवल्या जातात. दुकानामध्ये जेवढं काही सामान असतं त्यापेक्षा गोडाऊन मध्ये भरपूर काही सामान ठेवलं जातं आणि गोडाऊन मधून दुकानामध्ये विकण्यासाठी सामान आणलं जातं, त्याला गोडाऊन असतं. स्टोअर सुद्धा तेच असतं, वेगवेगळ्या वस्तू स्टोअर, साठवणूक करण्याचं ठिकाण. वेअर हाऊस, अगेन हे तीन शब्द आहेत, वेअर हाऊस, स्टोअर आणि गोडाऊन, वेगवेगळ्या वस्तू
ठेवण्याचं ठिकाण आहे. ग्रेनरी धान्य ठेवण्याचं ठिकाण. रूम फॉर स्टोरिंग ग्रेन्स, बरोबर का? ग्रेन्सना ठेवण्यासाठीची रूम, त्याला ग्रेनरी असा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ डिसीज दॅट स्प्रेड्स बाय कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट म्हणजे काय? संपर्क. संपर्काने जो आजार पसरतो त्याला काय म्हणतात? मग इन्फेक्शस, एड्स. आता बघा एक एक घ्या. एड्स म्हणजे काय? अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा एक आजार आहे. AIDS, एड्स. ऍक्च्युली दोन्ही कॅपिटल सॉरी चारही अल्फाबेट कॅपिटल पाहिजे. AIDS, एड्स. ओके. अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. पुढच्याकडे चला. हा आहे कंटिग्युअस. कंटिग्युअस या शब्दाचा अर्थ आहे लगतचा किंवा शेजारचा. लगतचा किंवा शेजारचा. कॉन्टिग्युअस. CONTIGUOUS. स्पेलिंग वेगवेगळा आहे कॉन्टिग्युअस आणि कॉन्टॅजियस. आता त्यांनी जे विचारलंय, अ डिसीज दॅट स्प्रेड्स बाय कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टने स्प्रेड होणारा आजार कोणता? त्याला म्हणतात कॉन्टॅजियस. आले का लक्षात? याला आपण मराठीमध्ये संसर्गजन्य, बरोबर का? संसर्गजन्य कॉन्टॅजियस. एकच मिनिट थोडस मिस्टेक होती. कॉन्टॅजियस याला संसर्गजन्य न म्हणता याला हा होईल संपर्कजन्य. म्हणजे संपर्काने एकमेकांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर, जसं की फंगल इन्फेक्शन असतं बघा, म्हणजे नायटा येणं वगैरे अशा प्रकारे, किंवा हातावरती वेगवेगळ्या फोडी वगैरे येणं, असं फंगल इन्फेक्शन. ते जे आहे ते कॉन्टॅजियस आहे, संपर्काने पसरणारा आहे. आलं का लक्षात? आता संपर्कजन्य त्याच्यामुळे त्याला आपण म्हटलं. आणि पुढचा आहे इन्फेक्शियस. इन्फेक्शियस म्हणजे काय? कशाही प्रकारे काय होणं? संसर्ग होणे, मग त्याला संसर्गजन्य असं म्हणतात. हे आहे संपर्काने एकमेकांच्या सानिध्यात आल्याने. ओके, त्यांना तेच अपेक्षित आहे. अ डिसीज दॅट स्प्रेड्स बाय कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टने स्प्रेड होणारा डिसीज त्याला आपण म्हणतो कॉन्टेजियस डिसीज. आणि इन्फेक्शियस म्हणजे काय? संसर्ग. मग तो संसर्ग कोणत्याही माध्यमातून असेल, पाण्यामार्फत, हवेमार्फत, कोणत्याही मार्फत संसर्ग होऊ शकतो. ओके, ऑल क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. वन हू लुक्स ऍट डार्क साइड ऑफ लाईफ. आयुष्यामध्ये जी काही वाईट घटना वगैरे होतात याच्याकडेच जो पाहतो किंवा त्याच दृष्टिकोनातून पाहतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे? पेसिमिस्ट. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? निराशावादी. निराशावादी. मग याचा अँटोनिम काय आहे? ऑप्टिमिस्ट, आशावादी. याच्यासाठीची फ्रेज कशी तयार होते? पेसिमिस्ट म्हणजे वन हू लुक्स ऍट डार्क साइड ऑफ थिंग, राईट, डार्क साइड ऑफ अ लाईफ और डार्क साइड ऑफ अ थिंग. ऑप्टिमिस्ट जो आशावादी असतो, काहीतरी चांगलं घडेल, चांगलं घडतंय असं म्हणणारा जो असतो, ऑप्टिमिस्ट. मग ऑप्टिमिस्ट कोण? द वन हू लुक्स ऍट द बेटर साइड और ब्राइटर साइड ऑफ द थिंग. ओके, जी चांगली बाजू आहे त्याकडेच लक्ष देणारा, त्याच दृष्टिकोनातून पाहणारा, त्याला ऑप्टिमिस्ट असं म्हणतात, आशावादी. दोन शब्द राहिले. इओलॉजिस्ट. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जे काही गीत म्हटलं जातं त्याला इओलॉजी असं म्हणतात. EULOGY, इओलॉजी, बरोबर का? आणि असं बोलणारा, असं भाषण देणारा जो असतो, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एखाद्याची प्रेज करणारा, एखाद्याची स्तुती करणारा, म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीची स्तुती करणारा, त्याला इओलॉजिस्ट असं म्हणतात. ओके, स्तुती करणारा म्हणजे ते इओलॉजिस्ट. मृत्यू समय किंवा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या मृत झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत प्रेज करणारा, स्तुती करणारा जो असतो तो इओलॉजिस्ट. सिनिक कोण झाला? असे हे वर्ड्स पाहिलेले आहेत आपण, तरी सांगतो. अशी एखादी व्यक्ती जी असं म्हणते की काही चांगलं नाहीये, ऑल पीपल आर सेल्फिश, त्याला काय म्हणता येईल? समाजातील चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत, त्याला म्हणायचं सिनिक. आले का लक्षात? द वन हू लुक्स or who is disinclined to believe in good things.
याच वाटलं तर फ्रेज लिहून घ्या. अ पर्सन disinclined to believe in good things. याला चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत, वाईटच दिसतं, कशातही वाईटच दिसतं. हा सिनिक जो असतो ना, हा समजतो लोक काय आहेत, स्वार्थी आहेत. ऑल पीपल आर सेल्फिश असं समजतो हा सिनिक. म्हणून त्याला सगळं काय वाटतं, वाईटच वाटतं. ऑल पीपल आर सेल्फिश, लोकांना कोणाचं काही घेणं देणं नाही, म्हणजे त्याला चांगली साईड दिसत नाही. समाजामध्ये अल्ट्रुइस्ट लोक आहेत, फिलॅन्थ्रपिस्ट आहेत. बरोबर. चलो, चारही शब्द सांगितलेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. अ पर्सन हू हॅज नो रिगार्ड्स फॉर अदर्स फिलिंग, ज्याला दुसऱ्यांच्या भावनांविषयी काही वाटत नाही. अ पर्सन हॅज नो रिगार्ड्स फॉर अदर्स फिलिंग्स, दुसऱ्यांच्या भावनांच्या संबंधाने जो काय आहे ज्याला घेणं देणं नाही, असा कोण असतो, त्याला आपण म्हणतो इनकन्सिडरेट. दिस इज द आन्सर. ही इज इनकन्सिडरेट टुवर्ड्स अदर्स फिलिंग्स, दुसऱ्यांच्या भावनांविषयी तो काय आहे, उदासीन आहे. असा एक शब्द होतो. उदासीन म्हणजेच काय, त्याला काही घेणं देणं नाही, आपण बोलल्याने इतरांना काय वाटेल, किंवा आपण एखादी कृती केल्याने एखाद्याच्या आयुष्याशी काय होऊ शकतं, किंवा त्याला किती वाईट वाटू शकतं, याचं घेणं देणं नसणारा, त्याला इनकन्सिडरेट असा शब्द आहे. बोस्टफुल म्हणजे काय, बढाई मारणारा. आपल्याकडे एक इडियम सुद्धा पाहिली होती आपण, वन हू ब्लोज वन्स ओन, लाईक ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. इडियम काय होती, टू BLOW, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, TRUMPET, म्हणजे काय, स्वतःची स्तुती करणे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, स्वतःची स्तुती करणे, बढाया मारणे वगैरे. मग त्यालाच बोस्टफुल असा एक शब्द आहे. आणि आपण पाहिलंच होतं ना, BOAST, बोस्ट ऑफ, बरोबर का, बोस्ट ऑफ किंवा बोस्ट अबाउट, ABOUT असं म्हटलं होतं. आणि आणखी एक वर्ड होता ब्रॅग, BRAG, ब्रॅग अबाउट. ब्रॅग अबाउट म्हणजे काय, ब्रॅग अबाउट असेल, बोस्ट ऑफ किंवा बोस्ट अबाउट असेल, आणि टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट असेल, या सगळ्यांचा अर्थ आहे स्वतःची स्तुती करणे, स्वतःविषयी बढाया मार, वाढवून सांगणे. ओके, चलो. बोस्टफुल झाला, इनकन्सिडरेट झाला. हॉटी, HAUGSTY, हॉटी म्हणजे काय, आपण एखादी व्यक्ती कशा प्रकारे असेल बघा, अरोगंट असेल, म्हणजे उद्धट वागणारे असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, हॉटी. अनकाइंड म्हणजे काय, जे दयाळू नाहीये, किंवा दुसऱ्यांच्या विषयी सिंपथी दाखवत नाही, जी दयाळू नाही, अशी अनकाइंड. काइंड हा जो वर्ड आहे आपला, KIND, काइंड म्हणजे दयाळू, या वर्डचा जो काय आहे, अँटोनिम आहे, विरुद्धार्थी शब्द, अनकाइंड. काइंड म्हणजे दयाळू, अनकाइंड म्हणजे दयाळू नसणे, क्रुएल असं म्हणता येईल. याचा अनकाइंडचा सिनोनिम काय होऊ शकेल, CRUEL, क्रुएल होऊ शकेल. आणि हॉटीचं आपण पाहिलंय, हॉटी अरोगंट असणे, उद्धट. उद्धट घ्या किंवा गर्विष्ठ घ्या, अरोगंट, ARROGANT, अरोगंट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. हू लव्स हिज ओन कंट्री, जो स्वतःच्या देशावर प्रेम करतो तो पॅट्रियट, PATRIOT, पॅट्रियट. टेररिस्ट म्हणजे कोण, दहशतवादी. दहशतवादी याच अर्थाचा वर्ड आहे. मिलिटंट म्हणजे दहशतवादी. मॉडरेट म्हणजे कोण, मवाळ. तुम्ही पाहिलं असेल ना, भारतीय राष्ट्रीय चळवळ जी होती, इंडियन नॅशनल काँग्रेस, याच्यामध्ये मवाळ गट आणि जहाल गट होता. मवाळ गट जो होता त्याला मॉडरेट्स असं म्हणायचे, आणि याचा अँटोनिम होता एक्स्ट्रीमिस्ट, EXTREMIST, एक्स्ट्रीमिस्ट. जहाल, ओके, जहाल. मवाळ आणि जहाल, मवाळ मॉडरेट, एक्स्ट्रीमिस्ट, जहाल. आन्सर समजले. वन हू लव्स हिज ओन कंट्री, स्वतःच्या देशावर प्रेम करणारा पॅट्रियट, देशभक्त, देशावर प्रेम करणारा.
आता बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन होता, आपण त्या क्वेश्चन कडे जाऊयात. इंटिग्रेट शब्द वापरला होता. 3 सेंटेन्सेस मध्ये एक्झॅक्ट मिनिंग दिलेला आहे. एका सेंटेन्स मध्ये त्यांनी एका ऑप्शन मध्ये चुकीचं मिनिंग दिलेलं आहे, म्हणजे तो सूट होत नाही. तशाच प्रकारे ज्यावेळी इथं बघा इंटिग्रेट शब्द होता, आता आपण जो क्वेश्चन पाहणार आहोत त्यामध्ये त्यांनी कास्ट हा शब्द वापरला, CAST, कास्ट. आता या CAST कास्ट या शब्दाचे वेगवेगळे मिनिंग्स आहेत. त्यापैकी त्यांनी 3 ऑप्शन्स मध्ये करेक्ट सांगितलेलं आहे, एका ऑप्शन मध्ये चुकवलेलं आहे. बघा आता, या हेरिडिटरी सोशल क्लास. सोशल क्लास म्हणजे समाजामधील एक असा सेक्शन, वारसाने काय जन्मापासून जन्म झाल्यानंतर तो आपोआप अटॅच होतो. जन्म झाल्याबरोबर सामाजिक अँगलने जे आपल्या बरोबर एक ग्रुप म्हणून अटॅच होतं किंवा आयडेंटिटी लागते ती असते जात. बरोबर का? आपला जन्म झाल्याच्या नंतर आपोआप ती जात आपल्यावर चिकटली जाते. आता हे जे जात आहे याला इंग्लिश मध्ये स्पेलिंग आहे ते आहे CASTE, कास्ट. पण त्यांनी अशा प्रकारे वापरलं, जर दोन्ही होमोफोन्स आहेत, फक्त चुकवण्यासाठी पहिलाच ऑप्शन दिला हेरिडिटरी सोशल क्लास. ऍक्च्युली याचं स्पेलिंग वेगळं आहे, CASTE असं आहे. आन्सर आपल्याला पहिल्या ऑप्शन वरूनच भेटून जायला पाहिजे. दिस इज द करेक्ट आन्सर, कारण याच्यामध्ये त्यांनी चुकीचं वापरलंय. हा कास्ट इथं बसत नाहीये. इथं CASTE कास्ट म्हणजे जात, सामाजिक उतरंडीमध्ये जे जात किंवा समाजातील जे जाती अस्तित्वात आहेत, जात जेव्हा वापरायचा शब्द तेव्हा CASTE असं स्पेलिंग पाहिजे. मग बाकी 3 जे आहेत तिन्हीमध्ये सुद्धा अलाउड टू थ्रो और फॉल, एखादी गोष्ट फेकणे वगैरेसाठी टू कास्ट असा शब्द आहे. बरोबर का? याच्यामध्ये बरोबर यूज केला आहे. पोर इंटू अ मोल्ड, एखादा साचा वगैरे असेल त्या साच्यामध्ये ओतणे म्हणतात ना, त्याला सुद्धा कास्ट करणे असं म्हणतात. नेक्स्ट आहे सेट ऑफ ऍक्टर्स इन अ प्ले. एखादी मूवी असेल किंवा नाटक असेल, प्ले म्हणजे हे नाटक बरं का, नाटक. प्ले याचा अर्थ खेळ, खेळणे, वर्ब म्हणून खेळणे, नाउन म्हणून खेळ, लिहूनच घ्या. वर्ब म्हटलं तर काय होईल, खेळणे. नाउन म्हटलं तर एखादा खेळ, आणि आणखी एक नाउन म्हटलं तर नाटक. ओके, नाट्यभूमी. अलग लक्षात आता, नाटक, एक नाटक लिहितो वाचतो ते नाटक. आता हा जे नाटक असेल, नाटकामधील जे ऍक्टर्स असतात किंवा मूवी मधील जे ऍक्टर्स असतात त्याला कास्ट असा शब्द आहे, CAST, कास्ट. म्हणजे काय, या मूवी मध्ये कोण कोण कास्ट आहे, कोणाकोणाला कास्ट केलंय, म्हणजे मूवी मध्ये कोणाकोणाला घेतलं, कोण कोण ऍक्टर्स आहेत, ऍक्ट्रेसेस आहेत. आलं लक्षात आता, त्याला सुद्धा कास्ट असा शब्द आहे. तुम्ही कोणत्याही मूवीचं गुगलला सर्च केलं ना, एखादी मूवी आणि त्याच्या पुढे कास्ट, जसं 3 इडियट्स कास्ट असं जर केलं तर सगळं आमिर खान यांचं नाव येईल, बोमन इराणी यांचं नाव येईल. मग हे सगळं तुम्हाला काय होईल, त्या मूवीमध्ये असणारे जे काही कास्ट आहेत त्यांचं लक्षात नाव वगैरे येऊन जाईल. क्वेश्चन एक्सप्लेन झालाय. आन्सर आहे हेरिडिटरी सोशल क्लास. हे उत्तर होऊ शकणार नाही, CAST या शब्दाचा वापर नाहीये. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर फ्रँचाइज. आता फ्रँचाइज काय असतं बघा, अडल्ट फ्रँचाइज आहे आपल्याकडे, म्हणजे एखादी व्यक्ती 18 वर्ष वयाची झाल्याच्या नंतर त्याला मतदानाचा अधिकार आहे, मग त्याला अडल्ट फ्रँचाइज जे म्हणतो आपण, प्रौढ मताधिकार. इथं बघा, फॉरेन गुड्स नाही होत, फ्रेंचचा काही संबंध नाही, स्टडी ऑफ फ्रेंच लँग्वेज नो. अडल्ट फ्रँचाइज म्हणजे द राईट टू वोट ऍट इलेक्शन्स, मतदानावेळी मतदान करण्याचा अधिकार जो आहे त्याला काय म्हणतो आपण, फ्रँचाइज. ओके, अडल्ट फ्रँचाइज. आपल्याकडे जे आहे ते आपण असं म्हणतो ना, ADULT, अडल्ट फ्रँचाइज. आपल्याकडे अगोदर वय 21 इयर्स होतं मतदानाचं. 61st अमेंडमेंट ऍक्ट 1988 जे अंमलात आली 1989 ला, त्यानुसार वय काय केलेलं आहे, 21 वरून 18 वर्ष केलेलं आहे. बरोबर का? तोपर्यंत 1990 पर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा काय होतं, एक सिंगल मेंबर कमिशन होतं. मग त्याला 1990 मध्ये मल्टी मेंबर केलं. 1990 ला मल्टी मेंबर केल्याच्या नंतर पुन्हा काही महिन्यांनी त्याला सिंगल मेंबर वरती आणलं. 1993 ला पुन्हा त्याला मल्टी मेंबर केलं.
1993 पासून आता कंटिन्युअसली मल्टी मेंबर इलेक्शन कमिशन आहे. म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणजे एक चीफ इलेक्शन कमिशनर असतो आणि आणखी 2 की 3 तुम्ही चेक करून घ्या इलेक्शन कमिशनर्स असतात. इलेक्शन कमिशनचे मेंबर्स असतात. ओके, चला. द राईट टू वोट ऍट इलेक्शन्स याला म्हणतो आपण फ्रँचाईज. आणि दुसरं एक असतं बघा, एखादं जर नाव असेल, मोठं नाव असेल, जसं की अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, आणखी एखादा श्रीराम वडापाव, बरोबर का, सिद्धिविनायक वडापाव, यांच्या फ्रँचायझी असतात. मग ते काय करतात, एका ठिकाणी दुकान जर असेल, दुसऱ्या ठिकाणी त्याचा एखादी शाखा ओपन करण्यासाठी, ब्रांच ओपनिंगसाठी दुसऱ्या कोणाला तर त्याची फ्रँचायझी देतात आणि त्यांच्याकडून पर मंथ पर इयर काय असेल त्यांचं ठरलेलं त्यानुसार ते काय करतात, त्या बाबतीत त्याचे फ्रँचायझी म्हणून त्याचे पैसे घेत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्रेड्युलस. क्रेड्युलस हा शब्द बऱ्याचदा पाहिलाय. क्रेड्युलस म्हणजे काय, गलिबल. याचाच एक मिनिंग आहे GULLIBL, गलिबल. म्हणजे जो लवकर कोणी काही सांगितलं तर लवकर जो फसतो. यांनी सांगितलं दोज हु बिलीव्ह रेडीली, फार इझिली, फार एकदमच लवकर वगैरे फसणारे, याला भोळा असं सुद्धा म्हणतात. भोळा म्हणतो ना, साधा भोळा, तशा प्रकारे ज्यांना लवकर फसवलं जाऊ शकतं, दोज लाईक वन हू कॅन बी डिसिव्ड इझिली, ज्याला लवकर फसवलं जाऊ शकतं असा. क्रेड्युलस आणि गलिबल त्यासाठी शब्द आहेत. पॉप्युलर म्हणजे काय, जो काय आहे प्रसिद्ध आहे. अँग्री, राग, रागावलेला. इग्नोरंट, एखाद्या गोष्टी बाबतीतला अनभिज्ञ. अनभिज्ञ, आता हा शब्द ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी चांगलं. एखादी गोष्ट माहित नसणे म्हणजे काय, अनभिज्ञ असणे. मी त्या बाबतीत अनभिज्ञ आहे म्हणजे मला त्या बाबतीत काहीही माहिती नाही. मग इग्नोरंट म्हणजे अज्ञान, त्या बाबतीतलं अज्ञान. एक आपल्याकडे फ्रेज वापरली जाते बघा, ब्लिस ऑफ इग्नोरन्स, BLISS, ब्लिस ऑफ इग्नोरन्स, IGNORANCE, ब्लिस ऑफ इग्नोरन्स. इग्नोरंट जो आहे ना, त्याच रूट वर्ड पासून इग्नोरन्स तयार झालेला आहे. ब्लिस ऑफ इग्नोरन्स, ब्लिस म्हणजे काय, आनंद. इग्नोरन्स म्हणजे काय, अज्ञान. मग अज्ञानामुळे आनंद असतो, माहितीये का. अज्ञानामुळे आनंद, ज्यावेळेस एखादी गोष्ट माहित होते दुःख होतं. ब्लिस ऑफ इग्नोरन्स, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अज्ञानात सुख, बरोबर का. अज्ञानात सुख. ब्लिस ऑफ इग्नोरन्स, जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत एखादी गोष्ट माहित नाही तोपर्यंत आनंद राहतो. जर का एखादी गोष्ट माहिती झाली मग मात्र वादावादी व्हायला सुरुवात होते, त्याला पुढे त्रास व्हायला सुरुवात होतो. रेमेडी फॉर ऑल डिसीजेस, हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. समथिंग विच पुट राईट ऑल ट्रबल्स, एखादी अशी गोष्ट जी काहीही असू द्या ट्रबल, त्याला व्यवस्थित करते, व्यवस्थित सेट करू शकते. समथिंग दॅट कॅन पुट राईट ऑल ट्रबल्स, त्याला आपण काय म्हणतो, पॅनाशिया. यालाच आपण म्हटलेलं आहे रामबाण उपाय, बरोबर. रामबाण उपाय, पॅनाशिया, PANACEA, पॅनाशिया. पुढे बघा काय काय आहे. मार्वल असं आपण जेव्हा म्हणतो म्हणजे एखादी आश्चर्यचकित करणारी गोष्ट, त्याला मार्वेल असं म्हणतात. त्यानंतर अन एक्सपेक्टोरंट, आता बघा एक्सपेक्टोरंट म्हणजे एक औषध असतं, काय म्हणतात त्याला, सिरप सारखं, जे कफ नष्ट करतं, किंवा काय म्हणता येईल, एखादं असं औषध जे कफ वर उपचार म्हणून वापरलं जातं, त्याला म्हणतात एक्सपेक्टोरंट. आणि अन एलिक्झियर म्हणजे बघा, हे कफ वरचं औषध जे एक्सपेक्टोरंट असं म्हणतात. पुढे आहे अन एलिक्झियर. मग एलिक्झियर म्हणजे काय, मॅजिकल लिक्विड, हे लिहून घ्या, हे मॅजिकल लिक्विड believed, magical liquid believed to cure illness, 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 or grant
एटर्नल लाईफ. बघा आता इंटरेस्टिंग आहे म्हणून मी जेवढं लिहिलंय. ए मॅजिकल लिक्विड बिलीव्ड टू क्युअर इलनेस. असं एखादं मॅजिकल म्हटलंय, जादुई औषध किंवा जादुई द्रव्य जे तुमचा इलनेस क्युअर करेल. इलनेस म्हणजे आजार वगैरे आहे तो बरा करेल, किंवा असा एक अर्थ आहे और विच ग्रांट्स एटर्नल लाईफ, म्हणजे मृत्यू होणारच नाही असं काहीतरी तुम्हाला ते औषध पिल्याच्या नंतर होऊन जाईल. मृत्यू होणार नाही, तुम्ही आयुष्य जिवंत राहाल आयुष्य. अमृत, यालाच अमृत म्हणता येईल का? एलिक्झियर. अमृत पिलं तर मृत्यू येत नाही ना, बरोबर का? म्हणून त्याला एन एलिक्झियर म्हटलं. ए मॅजिकल लिक्विड बिलीव्ड टू क्युअर इलनेस ऑर ग्रांट एटर्नल लाईफ. असं काही नसतं, असेल तर मला तरी नकोय, कारण आयुष्य जेवढं आहे तेवढं व्यवस्थित जगायला पाहिजे. फार लांब 100, 150, 200 आयुष्य, 200 वर्ष आयुष्य जगून तरी काय करायचं? जेवढं आहे तेवढं व्यवस्थित जगायला पाहिजे. चांगलं काम करीत, बघा ना, मला तरी चांगलं वाटतं. शिकवणं वगैरे चांगलंच काम आहे ना. इकडे तिकडे दारूच्या अड्ड्यावर कुठेतरी जाण्यापेक्षा, दारू गंजा वगैरे काहीतरी करण्यापेक्षा हे चांगलं काम. मग चांगलं काम करत आयुष्य जगायचं. ओके, एलिक्झियरची आवश्यकता नाहीये. मार्वेल समथिंग सरप्राइजेस यू असं म्हटलेलं, सरप्राईज करणारी गोष्ट, त्याला मार्वेल असं म्हटलं. नेक्स्ट बघा, वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. असा एक शब्द आला होता, असा एक प्रश्न अगोदर सुद्धा विचारलेला आहे. आपण ते पाहताना त्याच्यामध्ये ऑप्शन फक्त मल्टीलिंग्युअल होता. मी तुम्हाला म्हटलं ना, जुन्या प्रश्नांमध्ये 2-2 शब्द आहेत जे फार नजीकच्या त्यांच्या काय मिनिंग आहे, क्लोज मिनिंग आहे. आता बघा, वन हू स्पीक्स मेनी लँग्वेजेस याचा अर्थ आहे पॉलिग्लॉट. मग हे सांगताना लास्ट अगोदर जो क्वेश्चन आला होता त्यावेळेस मल्टीलिंग्युअल होता. ते सांगताना मी तुम्हाला मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सांगितलं होतं. मग मल्लिकार्जुन खरगे वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलतात म्हणून ते मल्टीलिंग्युअल आहे असं म्हटलं. परंतु जास्त लँग्वेज ज्याला माहिती आहे, अनेक लँग्वेजेस ज्याला माहिती आहे, जो बोलू शकतो, त्याला पॉलिग्लॉट असा शब्द आहे. पॉलिग्लॉट. आता या क्वेश्चन मध्ये त्यांना अपेक्षित आन्सर हे आहे, पॉलिग्लॉट एक्झॅक्ट द लाईक वन हू स्पीक्स और वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस, पॉलिग्लॉट. परंतु याचाच अर्थ जर म्हटलं आपण तर मल्टीलिंग्युअल असा पण होतो, बहुभाषा बोलणारा, जास्त भाषा बोलणारा किंवा जाणकार असलेला. आले का लक्षात? मी तर असं म्हणेन, त्यावेळेस मी जर असतो हे प्रश्न वगैरे अटेंड करताना, तर मी ऑब्जेक्शन घेतला असतं, क्वेश्चन रद्द करायला लावला असतं. पॉलिग्लॉट आणि मल्टीलिंग्युअल दोन्हीचा सुद्धा मिनिंग एकच होऊ शकतो. आपण आन्सर म्हणून काय बघूयात, पॉलिग्लॉट. आणि याचा सिनोनिम म्हणून तुम्ही मल्टीलिंग्युअल लिहून घ्या, काही अडचण येणार नाही. अ लिंग्विस्ट, लिंग्विस्ट म्हणजे काय? द वन हू स्टडीज लिंग्विस्टिक्स. भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा त्याला म्हणायचं अ लिंग्विस्ट. द वन हू स्टडीज लिंग्विस्टिक्स. पुढे आहे फोनेटिशियन. द वन हू स्टडीज फोनेटिक्स. उच्चार शास्त्राचा अभ्यास करणारा जो असतो त्याला फोनेटिशियन असं म्हणतात. ओके, यांच्या संबंधाने जे 2 शब्द आहेत ते आहेत लिंग्विस्टिक्स, LINGUISTICS, लिंग्विस्टिक्स, आणि जो फोनेटिक्सचा अभ्यास करतो, PHONETICS, फोनेटिक्स, त्याला म्हणतात फोनेटिशियन. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. अरिस्टोक्रसी. अरिस्टोक्रसी म्हणजे काय? समाजातील जे उच्चकुलीन लोक आहेत त्यांच्याद्वारे चालवलं जाणारं शासन, अरिस्टोक्रसी. ब्युरोक्रसी म्हणजे काय? गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स, म्हणजेच काय? नोकरशाही. नोकरशहांद्वारे चालवलं जाणारं शासन, नोकरशाही, ब्युरोक्रसी. पॉलिआर्की, आपल्याकडे एक शब्द होता बघा, ऑटोक्रसी, AUTOCRACY, याचा अँटोनिम आहे. ऑटोक्रसी म्हणजे काय? एका व्यक्तीद्वारे चालवलं जाणारं शासन, म्हणजे हुकुमशाही म्हटलं आपण, हे आहे एका व्यक्तीद्वारे. मग अनेकांद्वारे चालवलं जाणारं जे शासन असेल त्याला म्हटलं जाईल पॉलिआर्की. कळालंय का? पॉलिआर्की, अनेक लोकांद्वारे चालवलं जाणारं शासन. एक आहे टेक्नोक्रसी. टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या किंवा टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असणाऱ्या लोकांद्वारे चालवलं जाणारं जे गव्हर्नमेंट असेल, अ गव्हर्नमेंट रन बाय टेक्नोक्रॅट्स असं म्हणतात त्याला, टेक्नोक्रसी. ए गव्हर्नमेंट रन बाय टेक्नोक्रॅट्स. समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन. ॲम्बिडेक्स्ट्रस हे आपण पाहिलेलं आहे. वन हू युजेस बोथ हँड्स इक्वली वेल. दोन्ही हातांचा इक्वली चांगल्या प्रकारे वापर करू शकणार जो असतो त्याला काय म्हणतो आपण? ॲम्बिडेक्स्ट्रस. अनेबल टू यूज, नो.
एबल टू यूज लेफ्ट हँड नो लेफ्ट हँड बेटर दॅन राईट हँड, मग तो लेफ्टी झाला. LEFTY हा लेफ्टी झाला. एबल टू यूज राईट हँड बेटर दॅन लेफ्ट हँड हा राईटी झाला. एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल, दिस इज द आन्सर. याला म्हणायचं ॲम्बिडेक्स्ट्रस. 3 इडियट्स मूवी मध्ये जो वीरू सहस्त्रबुद्धे म्हणजेच कोण, व्हायरस, डिरेक्टर ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन, तो दोन्ही हातांनी असं लिहित असतो बघा, बरोबर का? त्याला म्हणायचं ॲम्बिडेक्स्ट्रस, दोन्ही हातांचा इक्वली वापर करणार. Imprudent kings patronize sycophants in their courts. Find out the word किंवा find out the another word for sycophants. हा जो सायकोफंट्स आहे याच्यासाठी त्यांनी वेगळा शब्द कोणता असेल ते विचार. सायकोफंट्स कोण असतात? इतर लोकांची प्रेज करणारे, प्रशंसा करणारे. मराठीमध्ये त्याला आपण एक शब्द आहे बघा, इतरांसाठी कविता करणारा, किंवा फक्त राजाने त्याला ठेवलेलं असतं की माझी स्तुती करत राहा, माझी प्रशंसा करत राहा वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून वगैरे. मराठीमध्ये मला वाटतं त्यासाठी एक शब्द वापरतात, भाट गिरी किंवा काहीतरी असं, राईट. जो फक्त सांगितलेल्या व्यक्तीच्या बाबतीतच कविता लिहितो, त्याच्या प्रेज करणाऱ्या, त्याची प्रशंसा करणाऱ्या. ओके, हे मी शुअर नाहीये, मला जस्ट थोडंसं हलकंसं आठवतंय म्हणून मी तुम्हाला दिलं. चेक करून घ्या तुम्ही एकदा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात. परंतु सायकोफंट्स म्हणजे कोण? एखादा राजा असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्याच्यासाठीच त्याच्या प्रेज मध्येच त्याची स्तुती करण्यासाठी लिहिणारे असतात, त्यांना सायकोफंट्स असं म्हणतात. मग आपल्याकडे ऑप्शन्स मध्ये जे शब्द आहेत त्यामध्ये फ्लॅटरर्स म्हणजे चांगलं चांगलं बोलणारा, खुशामत करणारा जो असतो त्याला फ्लॅटरर असं म्हणतात. हे फ्लॅटरर्स तुम्हाला आपल्या आजूबाजूला पण दिसतील, गोड गोड बोलणारे, चांगलं बोलणारे, आपली स्तुती नेहमी स्तुती करणारे, विनाकारण स्तुती करणारे. आपल्यालाही कळतं की विनाकारण काहीतरी स्तुती करतात म्हणजे काय, ते खुशामत करतात. फ्लॅटरर्स असा शब्द आहे. मग हे दोन्ही काय झाले, एकमेकांचे सिनॉनिम झाले बघा. ओके, सायकोफंट्स अँड फ्लॅटरर. दुसरा एक आहे सॅडिस्ट. सॅडिस्ट कोण असतो? जो काय म्हणता येईल, भौतिक गोष्टी ज्या आहेत, फिजिकल प्लेजर्स, त्याच्यामध्ये सेक्शुअल प्लेजरचा संबंध आहेच, त्याला सॅडिस्ट असं म्हणतात. म्हणजे हे लोक इतरांना त्रास देऊन आनंद मिळवतात, हा झाला सॅडिस्ट. ओके, पुढे बघा. सायकोपॅथ्स, दोज हु आर सायकोलॉजिकली, PSY, हे बघा सायको, यातील पी सायलेंट असतो, पण स्पेलिंग सायकोपॅथ असं असतं ते सुद्धा पी ने स्टार्ट होतं. PSYCHO, सायको. सायकोलॉजिकली इल किंवा मेंटली इल. जे मानसिकरित्या आजारी असतात त्यांना सायकोपॅथ असा शब्द आहे. सायकोपॅथ, सायकोलॉजिकली इल किंवा मेंटली इल असं आपण म्हणू. आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, फ्लिपंट्स. फ्लिपंट्स म्हणजे काय? तुम्ही बघितलं असेल, आपण एखाद्या ग्रुपमध्ये फिरतोय आणि फार सिरियस विषय चालू आहे काहीतरी, तरी एखादी व्यक्ती आपल्यातली अशी असते ती गंभीर नसते त्या बाबतीत. म्हणजे सिरियस गोष्टींवर देखील सिरियस न होणारे माणसं फ्लिपंट्स असं म्हणतात. ओके, द वन हु इज नॉट सिरियस अबाउट सिरियस थिंग्स, जे गंभीर विषयांवर देखील गंभीर होत नाहीत किंवा गंभीरतेने पाहत नाहीत, त्याला फ्लिपंट्स असं म्हणतात. सायकोपॅथ सायकोलॉजिकली इल किंवा मेंटली इल. सॅडिस्ट, इतरांना त्रास देऊन आनंद मिळवणारे. ओके, लाईक द वन हु अर्न्स प्लेजर बाय हर्टिंग अदर्स, इतरांना हर्ट करून काय करतात, प्लेजर मिळवतात, त्याला म्हणतो आपण सॅडिस्ट. वन हु फाइंड्स प्लेजर बाय हर्टिंग अदर्स, बरोबर आहे, सॅडिस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इथं आन्सर काय असेल? फ्लॅटरर, खुशामत करणारा, सायकोफंट्स. रेमेडी फॉर ऑल डिसीजेस, पॅनेशिया, आपण या अगोदर देखील पाहिले. मग रेमेडिया, मेडिसिया काही नाही, क्युअर म्हणजे काय? उपचार, क्युअर किंवा बरे होणे. ओके,
क्युअर. मेडिसिया रेमिडिया असं काही नाही, पॅनेशिया म्हटलेलं आहे. एखाद्या लाईक रामबाण उपाय, काहीही ट्रबल असू द्या त्याला व्यवस्थित करणार, द वन विच सेट्स राईट और पुट्स राईट ऑल ट्रबल्स, त्याला म्हणतो आपण पॅनेशिया. ओके, रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. हे बघा दोन प्रकारे फ्रेज तयार होती. रेमेडी फॉर ऑल डिसीजेस इज कॉल्ड पॅनेशिया. याची दुसरी फ्रेज तयार होते, समथिंग दॅट पुट्स राईट ऑल ट्रबल्स. ओके, काही अडचण असू द्या त्याला व्यवस्थित करणारा जो भाग असतो त्याला आपण पॅनेशिया असं म्हणतो. दोन फ्रेजेस तयार होतात, दोन्ही सुद्धा लिहून ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेलओलेंट. मेलओलेंट म्हणजे काय? इतरांविषयी नेहमीच द्वेषाची भावना किंवा वाईट भावना बाळगणार, त्याला म्हणायचं मेलओलेंट. MELEVOLENT. या शब्दामध्ये सुरुवातीला मेल वापरलाय, याबाबत माझा तीव्र आक्षेप आहे. ओके, काय मेल सगळ्यांच्या बाबतीत वाईट भावना बाळगतात असं काही नाहीये, म्हणून माझा आक्षेप आहे. ओके, परंतु शब्द काय आहे? मेलओलेंट. MELEVOLENT. विशिंग इव्हिल टुवर्ड्स अदर्स, इतरांप्रती वाईट भावना बाळगणारे. ओके, इन्सेन, मैं तो इन्सेन हो गया, गाण्यात ऐकलंय. इन्सेन शब्दाचं मिनिंग तुम्ही मला एका नंबरवरती कळवायचे, 7796060795. ओके, इन्सेन. इन्सेन म्हणजे काय? वेडा. तरी पण चेक करून कळवाच, म्हणजे चेक करा, बघा, तेच भेटणार आहे. परंतु एकदा सवय लागते. मी तुम्हाला अजून मधून सांगतो ना, एक एक शब्द चेक करा. गुगलला चेक करणं, ते वाचणं, ही सवय लागते. शब्द माहित नसला की गुगलला चेक करायचा किंवा गुगल मोबाईल मधील डिक्शनरी मध्ये चेक करायचं. एक्स्ट्रीमली व्हायलेंट असं काय होणार नाही इथं. मेलओलेंट म्हणजे विशिंग इव्हिल टुवर्ड्स अदर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दोज हू पास थ्रू धिस गेट विदाउट परमिशन. एखाद्या ठिकाणी विदाउट परमिशन एंटर करणे जे आहे त्याला ट्रेस पासर्स असं म्हणतात. आता इथं दोज प्लुरल वापरलाय म्हणून इथे सुद्धा त्यांनी प्लुरल घेतलाय. ओके, ट्रेस पासर म्हणजे काय? विदाउट परमिशन एखाद्याच्या प्रिमायसेस मध्ये, बिल्डिंग मध्ये, कुठेही ऑफिसमध्ये एंटर करणे, ट्रेस पासर असं म्हणतात. विदाउट परमिशन एंटर करणे. मग अब्स्कॉन्डर म्हणजे काय? एखाद्या ठिकाणाहून फरार होणारा, अब्स्कॉन्डर. ओके, एखाद्या ठिकाणावर फरार होणारा. बायपासर्स, त्या ठिकाणावरून जाणारे माणसं, येणारे जाणारे माणसं, त्यांना काय म्हणतो आपण? बायपासर्स. नेक्स्ट इज थरोफेअरर्स. थरोफेअरर्स म्हणजे काय? एखादा रस्ता असतो बघा, एखाद्या काय म्हणता येईल, शहर आहे, शहरामधील 2 पॉइंट्स आहेत, या 2 पॉइंट्सना जोडणारा जो रस्ता असतो त्याला आपण म्हणतो थरोफेअर. यस जर हटवला तर थरोफेअर असा होईल. थरोफेअर म्हणजे काय? एखाद्या ठिकाणचे दोन जे ठिकाण आहेत त्या दोन ठिकाणांना जोडणारा जो मेन रोड असतो, मेन रोड. ओके, त्याला आपण म्हणतो थरोफेअर. नेक्स्ट पाहूयात. आन्सर समजलाय? ट्रेस पासर. दोज हू पास थ्रू दिस गेट विदाउट परमिशन, यातलं विदाउट परमिशन महत्वाचं. विदाउट परमिशन जाणारे ट्रेस पासर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए केअरफुल प्रिझर्वेशन. आता बघा, हे शब्द जे हे न घेता सुद्धा सोडून दिले असते, परंतु शब्द विचारले गेले आहेत कुठं ना कुठं, आणि ठीक आहे, हे आपण घेतलेही नसते तरी चाललं असतं, पण शब्दांची ओळख होते, काही शब्द माहित नसतात. जसं ट्रेस पासर मी तुम्हाला आता सांगितलं, अब्स्कॉन्डर सांगितला, थरोफेअर सांगितला, किंवा त्याच्या अगोदर मी तुम्हाला मेलओलेंट सांगितलं. शब्द तर माहित होत आहेत ना, म्हणून. A careful preservation and protection of forest life is the need of the hour. मग त्यांना असं विचारायचं होतं, चूज द वर्ड विच इज सबस्टिट्यूट फॉर द बोल्ड पाहिजे, BOLD, बोल्ड वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड. आता हे जे आहे ना, प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन, एखाद्या गोष्टीला प्रिझर्व करणं, त्याचं संवर्धन करणं, जतन करणं, ऑफ फॉरेस्ट, हे जे आहे खरं तर बोल्ड यांनी या पार्टला केलेलं आहे. मग ते प्रिझर्व करणं, संवर्धन करणं, जतन करणं, याला काय म्हणतात? मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये त्याचा सिनॉनिम जो आहे तो आहे कॉन्झर्वेशन. एखाद्या गोष्टीचं काय करणं? संवर्धन करणं, त्याचं जपून ठेवणं, त्याची जपणूक करणं, बरोबर.
एम्बार्कमेंट काय असतं? एखादा काय असेल बंधारा असतो, पाट असतो, माहिती आहे ना? अशा प्रकारे एक तयार केलं असतं बघा. पाणी वाहतंय वगैरे इथून, बरोबर का? इथून असं पाणी, आता मला ती जमणार नाही दाखवायला वगैरे, तो असा एक पाट वाहत वगैरे असतो. तर ही जे पाट वाहणे, ही जी साईड आहे, ही साईड आणि ही साईड, याला म्हणतात एम्बार्कमेंट. एखादा कॅनल पकडा, त्या कॅनलचे जे साईड्स असतात, दॅट इज कॉल्ड एम्बार्कमेंट. एनहान्समेंट म्हणजे काही असेल वाढवणे. आता हा जो स्क्रीन आहे, ही या स्क्रीनचं ब्राईटनेस एनहान्स करणे म्हणजे काय? ब्राईटनेस वाढवणे. ओके, वाढवणे. मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन. शब्द समजले? प्रिझर्वेशन करणं म्हणजेच काय करणं? जतन करणं, संवर्धन करणं, सिनोनिम होऊ शकते. त्यांनी प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन याच्यासाठी शब्द विचारला होता. खरं तर वर्ड होता प्रिझर्वेशन, म्हणजे काय? कॉन्झर्वेशन. मनी विच इज गिवन टू अ लेडी हु इज सेपरेटेड फ्रॉम, इथं स्पेस पाहिजे होतं, सेपरेटेड फ्रॉम हर हजबंड बाय लॉ. कायद्याने नवऱ्यापासून सेपरेट झालेली, विभक्त झालेली जी स्त्री असते, तिला जो पैसा दिला जातो सेपरेट होताना, त्याला मराठीमध्ये शब्द आहे पोटगी. याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲलिमनी. ALIMONY. जरी ते देताना पोटगीमध्ये पैसा दिला जात असला तरी सुद्धा यातील मनीचं स्पेलिंग MONEY नाही, MONY एवढंच. करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग साठी ALIMONY, ॲलिमनी. डावरी म्हणजे हुंडा. कॉम्पेन्सेशन काय असतं बघा, एखादी घटना घडलीये, कोणाचं तरी नुकसान झालंय, तर नुकसान भरपाई जी असते त्याला कॉम्पेन्सेशन म्हणतात. नुकसान भरपाई, कॉम्पेन्सेशन. रेम्युनरेशन काय असतं? थोडक्यात सॅलरी, SALARY. तुम्ही काम करताय, त्या कामाचा मोबदला जो असतो त्याला रेम्युनरेशन असं म्हणतात. मोबदला, मोबदला. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. द ऍक्ट ऑफ लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट्स, एक्सपिरियन्सेस, आयुष्यातील झालेल्या घटना, आपले अनुभव यांच्यावरती विचार करणं, याला काय म्हणतो आपण? रेट्रोस्पेक्शन. काय चांगलं केलं, काय वाईट केलं, कसं काय एखादी गोष्ट घडली, का चुकीची घडली, याच्यावरती सखोल विचार करणं जे असतं त्याला रेट्रोस्पेक्शन असं म्हणतात. क्रिटिकल या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिलं, महत्वाचा, एखादी गोष्ट जर महत्वाची असेल, महत्वाचा किंवा महत्वाची, त्याला आपण क्रिटिकल म्हणतो. इट इज क्रिटिकल टू मी, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. इट इज क्रिटिकल इन समथिंग, ते माझ्यासाठी क्रुशियल आहे, महत्वाचं. याचा सिनोनिम घ्या, CRUCIAL, क्रुशियल. ओके. किंवा मग तुम्ही हे पाहिलं असेल, एखाद्याची प्रकृती क्रिटिकल आहे म्हणजे चिंताजनक आहे, त्या अर्थाने सुद्धा क्रिटिकल या शब्दाचा अर्थ आहे. एनालिसिस म्हणजे विश्लेषण, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक. आन्सर काय असणार आहे आपलं? रेट्रोस्पेक्शन. घडलेल्या घटनांवरती व्यवस्थित विचार करणं, त्यांचं अनालिसिस करणं, त्याला रेट्रोस्पेक्शन शब्द आहे, परंतु हा अनालिसिस येणार नाही. वन हू डेझर्ट्स अ हाय रिलिजियस पोस्ट, बघा, अशी एखादी व्यक्ती जी एखाद्या रिलिजन मधलं एखादं महत्वाचं पद सोडते किंवा रिलिजियस बिलीफच सोडते त्या रिलिजन मध्ये, त्या जो काही धर्म वगैरे असेल एखाद्या विशिष्ट, त्या विशिष्ट धर्मामधील त्याचं जे काही रिलिजियस बिलीफ वगैरे आहेत ते सोडून देते, त्याला काय म्हणतो आपण? अपोस्टेट. त्याला अपोस्टेट असा शब्द आहे, APOSTAT, अपोस्टेट. वन हू डेझर्ट्स रिलिजियस बिलीफ्स, एखाद्या रिलिजन मधील त्याचा विश्वास असणारे, श्रद्धा असणारे बिलीफ सगळे सोडून देतो, त्याला म्हणतो आपण अपोस्टेट. डेझर्टर जर असं म्हटलं तर याचा अर्थ फक्त असा होतो, सोडणारा. एखादी कोणतीही गोष्ट असेल, तो जर सोडत असेल तर त्याला सोडणारा, डेझर्ट करणारा. डेझर्ट म्हणजे आपलं वाळवंट, हा एक शब्द मिनिंग आहे, परंतु डेझर्टचा दुसरा मिनिंग आहे सोडणे. ओके, सोडणे. मग सोडणारा डेझर्ट. टर्न कोट कोण असतो? जो कंटिन्युअसली ओपिनियन्स बदलत असतो स्वतःच्या स्वार्थासाठी, याला टर्न कोट असं म्हटलेलं आहे. पक्ष बदलू, दल बदलू लोक, टर्न कोट्स. पक्ष बदलू, दल बदलू, भूमिका बदलू असं लिहा.
ऑपॉर्च्युनिस्ट म्हणजे संधी साधू. संधी चालून आली की संधी साधून घ्यायची. संधी साधू लोक ऑपॉर्च्युनिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विजिलंट अँड कॉशियस ऑब्झर्वेशन ऑफ इव्हेंट्स. विजिलंट म्हणजे दक्ष, दक्ष राहून. कॉशियस म्हणजे काळजीपूर्वक. विजिलंट अँड कॉशियस ऑब्झर्वेशन ऑफ इव्हेंट्स, काळजीपूर्वक आणि दक्ष राहून वेगवेगळ्या इव्हेंट जे काही इव्हेंट्स असतील त्यांच्यावरती काय लक्ष ठेवणारा जो असतो. त्याच्यासाठी आपल्याकडे एक शब्द आहे, तो आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सर्कमस्पेक्शन. जसं इथं काय होतं, रेट्रोस्पेक्शन होतं, रिट्रोस्पेक्शन, त्याचप्रमाणे इथे शब्द आहे सर्कमस्पेक्शन. ओके. विजिलंट अँड कॉशियस ऑब्झर्वेशन ऑफ इव्हेंट्स. मग मेटिक्युलस. मेटिक्युलस म्हणजे काय, वन हू इज लाईक, आपण म्हणतो ना की तो लहान सहान गोष्टींवरती नेहमी लक्ष ठेवतो. द वन हू गिव्स अटेन्शन टू मायन्यूट डिटेल्स, त्याला मेटिक्युलस असा शब्द आहे. ओके. मेटिक्युलस, गिविंग और शोइंग ग्रेट अटेन्शन इन डिटेल. द वन हू गिव्स great attention to details. लहान सहान डिटेल्स वरती फार लक्ष देणारा त्याला मेटिक्युलस असं म्हणतात. थरो म्हणजे काय, पूर्णतः, पूर्णपणे, संपूर्णपणे. थरो, थरोली असं त्याचं प्रोनाउन्सिएशन होतं बघा, एलवाय लावला, थरली असं म्हणतात. अँक्शियस म्हणजे काय, चिंताग्रस्त, चिंताग्रस्त किंवा चिंतातुर. जो प्रचंड चिंता करतो एखाद्या गोष्टीची, द वन हू इज वरीड अबाउट समथिंग, त्याला अँक्शियस असं म्हणता येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एन ऑफिस और अ पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे. काम काहीच नाही, याला काय म्हणतात, काम काहीच नाही परंतु बघा हाय पे, सॅलरी भरपूर आहे. सगळ्याला असंच पाहिजे ना, काम नको, सॅलरी पाहिजे. निवड झाली की नाही, लोड नको कामात, निवांतपणा पाहिजे. अरे असं कसं चालणार, तुम्हाला पगार भरपूर घ्यायचे. ओके. एन ऑफिस और अ पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे, याला आपण काय म्हणतो, सॅनिक्युअर. CINECURE. फ्रेज लक्ष ठेवायची, एन ऑफिस और अ पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे. काम कमी किंवा अजिबातच नाही असं पण असतं बरं का. काम फारच कमी किंवा अजिबात नाही परंतु सॅलरी चांगला आहे, त्याला सॅनिक्युअर असं म्हणतात. एक्स ऑफिशियल म्हणजे काय, पदसिद्ध. जसं की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पदसिद्ध म्हणजे काय, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. याचं इंग्लिश मध्ये कसं होईल, व्हाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज एन एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ राज्यसभा. एक्स ऑफिशियो म्हणजे काय, पदसिद्ध, हेच त्या ठिकाणी आहे असं पदसिद्ध. ग्रॅटियस म्हणजे काय, एखादी गोष्ट फ्री असणे, ज्याच्यासाठी मोबदला घेतला जात नाही किंवा दिला जात नाही, त्याला फ्री म्हणतो आपण, तेच ग्रॅटियस असं म्हणतो किंवा ग्रॅटिस. ऑनररी काय असतं, हा जो शब्द आहे सॅनिक्युअर, याचा अँटोनी होतो ऑनररी. एन ऑफिस और पोस्ट विथ नो वर्क, काम नाहीये परंतु हाय पे आहे. ऑनररी काय असतं, पे नसतं, जे विच इज गिव्हन एज अन ऑनर, त्याला ऑनररी असं म्हणतात. गिव्हन ॲज अन HONOUR, ऑनर, त्याला ऑनररी असं म्हटलं. म्हणजे एखादं पद हे ऑनररी दिलेलं असतं, म्हणजे त्या ठिकाणी मोबदला दिला जात नाही. ओके. मान सन्मान म्हणून ते ऑनररी दिलेलं असतं. आले का लक्षात. किंवा याचं फ्रेज तयार करताना आपण असं म्हणतो, अ पोस्ट फॉर विच नो सॅलरी इज पेड, ज्याच्यासाठी सॅलरी दिली जात नाही त्याला काय म्हणतो आपण, ऑनररी. नेक्स्ट क्वेश्चन. टीटोटलर. टीटोटलर म्हणजे जो कधीच दारू पित नाही, अल्कोहोल ड्रिंक करत नाही. वन हु इज अडिक्टेड और ड्रिंकिंग टी, हे नाहीये. वन हु इज टोटल अब्स्टेनर, दिस इज द करेक्ट आन्सर. अब्स्टेन म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. अब्स्टेन, ABSTAIN, ABSTAIN,
TAIN, अब्स्टेन. अब्स्टेन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. हु इज अ टोटल अब्स्टेनर फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. अल्कोहोल ज्याच्यामध्ये असतं असे ड्रिंक्स घेण्यापासून दूर राहणारा त्याला काय म्हणतो आपण? टीटोटलर. TEETOTALER, टीटोटलर. आन्सर इज दिस वन. दिस इज द करेक्ट आन्सर. देन बाकी ऑप्शन्स काही महत्वाचे नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ विवेशियस पर्सन इज डॅश डॅश. विवेशियस म्हणजे कसा? लाईव्हली, टॉकेटिव्ह, सिरियस, वेल ड्रेस्ड. विवेशियस म्हणजे एनर्जेटिक, फुल ऑफ एनर्जी, उत्साही वाला. ओके, त्याला लाईव्हली असा शब्द आहे. विवेशियस, लाईव्हली. येते का लक्षात? पुढे आहे टॉकेटिव्ह. टॉकेटिव्ह म्हणजे जास्त बोलतो, द वन हु टॉक्स टू मच. याला आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, LOQUA, LOQUIOUS, लोक्वेशियस. बरोबर का? टॉकेटिव्ह, लोक्वेशियस, जास्त बोलणारा. सिरियस, गौतम गंभीर. आणि वेल ड्रेस, चांगले कपडे घातलेला वगैरे. एवढंच फक्त. वेल ड्रेसला तर काय समजून सांगणार आपण. लाईव्हली, विवेशियस. आले का लक्षात? एनर्जेटिक असणारा, उत्साही असणारा, त्याला आपण विवेशियस असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टॉकेटिव्ह आणि लोक्वेशियस म्हणजे जास्त बोलणार. प्लॅजियारिझम हा शब्द आपण अगोदरच पाहिलेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये, वाङ्मयाच्या याच्यामध्ये एखादी आयडिया असेल किंवा लिहिलेलं काहीतरी दुसऱ्याचं उचललेलं स्वतःच्या नावाने खपवून, याला प्लॅजियारिझम असं म्हणतात. काही जण प्लॅजियारिझम असं म्हणतात, काही जण प्लॅगियारिझम असं त्याचं प्रोनाउन्सिएशन करतात. तुम्ही कशाही प्रकारे करा, आन्सर काय असेल? फक्त अन ऍक्ट ऑफ स्टीलिंग अँड अदर्स आयडिया. इतरांच्या आयडिया चोरणं, किंवा याला मराठीमध्ये असं म्हणतो वाङ्मय, वाङ्मय चौर्य. इतरांनी लिहिलेलं स्वतःचं आहे म्हणून खपवणे, किंवा मग ते चोरणे आणि स्वतःच्या लिखाणामध्ये त्याचा अभ्यास ते दाखवणे आणि सांगणे की हे मी केलेलं आहे. त्याला अन ऍक्ट ऑफ स्टीलिंग अदर्स आयडिया म्हणजे प्लॅगियारिझम असं म्हणतात. स्टील म्हणजे काय? चोरी करणे. दुसऱ्यांच्या कल्पना, दुसऱ्यांच्या आयडिया आणि दुसऱ्यांचं साहित्य चोरणे, याला वाङ्मय चौर्य, प्लॅगियारिझम असा शब्द आहे. हरासमेंट म्हणजे काय? छळ, छळ करणे. बाकी हे बघा, एन एपिडेमिक ऑफ प्लेग, असं काय होईल का? प्लॅगियरिझम आहे म्हणून प्लेग हा शब्द आणलाय. काही करतील हे लोक. मेडेन स्पीच आपण अगोदरच पाहिलेलं आहे, जे फर्स्ट स्पीच असतं, अ फर्स्ट स्पीच इन पार्लमेंट इटसेट्रा ऑफ न्यू मेंबर. मेडेन स्पीच म्हणजे पहिलं स्पीच. ओके, मेडेन स्पीचचं त्याने मिनिंग विचारलं. कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स वगैरे काही नाही, परंतु COMPLIMENTARY, कॉम्प्लिमेंटरी, TARY, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कॉम्प्लिमेंट ज्याच्यामध्ये आय असतो, COMPLI, याचा अर्थ दुसऱ्याला काय करणे? दुसऱ्याची प्रशंसा करणे, त्याला ऍडमायर करणे. बरोबर का? आणि दुसरा एक शब्द आहे कॉम्प्लिमेंट, याचाच होमोफोन म्हणतो आपण त्याला, COMPLEMENTARY, कॉम्प्लिमेंटरी. याचा अर्थ आहे पूरक. एखादी बाब असेल तर त्याला पूरक जे असतं ते असतं कॉम्प्लिमेंटरी. त्याच्यामध्ये ई आहे बरं का, ई, आणि याच्यामध्ये आय आहे. लक्षात कसं ठेवायचं? मी तुला कॉम्प्लिमेंट देतो कारण तू चांगला दिसतोस किंवा चांगली दिसतेस, म्हणून इथं काय घ्या? आय. मी तुला कॉम्प्लिमेंट देतो, आय. बघ माझं मन किती मोठं आहे, आय. लक्षात आला? शब्द लक्षात ठेवायचे दोन, काही करून लक्षात ठेवायचे, म्हणून मी तुम्हाला असलं काहीतरी सांगतो. चुकीचं काहीच नाही त्याच्यामध्ये. आले का लक्षात? नेक्स्ट 33. द एरिया नियर द प्लेस वेअर वन लिव्स. एखादी व्यक्ती या ठिकाणी राहते, त्याच्या आजूबाजूचा हा जो प्रदेश असतो ना, याला आपण असं म्हणतो की आय स्टे हिअर ऍट ए इन द विसिनिटी ऑफ द सेम प्लेस बी लिव्स. म्हणजे दुसऱ्या कोणत्या व्यक्ती सुद्धा त्याच ठिकाणी राहतो, त्याला व्हिसिनिटी शब्द आहे, VICINITY, व्हिसिनिटी. अलग लक्षात? व्हिसिनिटी म्हणजे जवळचा प्रदेश, त्या लगतचा प्रदेश. एरिया नियर द प्लेस, जवळचा प्रदेश, जवळचं ठिकाण किंवा जवळची जागा, व्हिसिनिटी असं म्हणतो आपण.
मग त्यांनी लगेच बघा क्लोज बाय, नेबरहुड, नेबर असले ऑप्शन्स दिले. अपेक्षित उत्तर होतं त्यांना व्हिसिनिटी. तयार करताना नेबर जवळ शेजारचा, नेबरहुड शेजारचे सगळे, क्लोज बाय जवळच, असं काहीतरी तयार करून दिलं ऑप्शन. व्हिसिनिटी म्हणजे काय? शेजारचा भाग, प्रदेश. लगतचा प्रदेश. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. थिंग्स विच किल इन्सेक्ट्स अँड जम्प्स. इन्सेक्टिसाइड असतात. यातील साइड म्हणजे काय? मारणारा. आपण हे पाहिलं बघा, पॅट्रिसाइड हत्या, मॅट्रिसाइड, पॅट्रिसाइड, पेरिसाइड, बरोबर, फॅट्रिसाइड हत्या आपण असं पाहिलं होतं ना. मग इन्सेक्टची हत्या करणारा काय? इन्सेक्टिसाइड. त्यांनी विचारलं ना, थिंग्स विच किल इन्सेक्ट्स, इन्सेक्टची हत्या करणारा इन्सेक्टिसाइड, विच इज द करेक्ट आन्सर. मग आता काय आहे? ऍसिड म्हणजे आपलं आम्ल, सोल्युशन म्हणजे काय? जे केमिस्ट्रीमध्ये सोल्युशन वगैरे शब्द वापरतात ते वालं. आणि आणखी या सोल्युशनचा अर्थ एक दुसरा एक आहे, एखादं काय म्हणता येईल, एखाद्या गोष्टीवरती उपाय, सोल्युशन, बरोबर. अँटीसेप्टिक, बॅक्टेरिया, बॅक्टेरिया वगैरेमुळे काय होऊ नये, आणखी इन्फेक्शन होऊ नये म्हणून मग अँटीसेप्टिक, सेप्टिकच्या विरोधात अँटी, म्हणून त्याला अँटीसेप्टिक लावलं जातं, बरोबर. मलम वगैरे असतं एखादी जखम झाल्याच्या नंतर, त्याला अँटीसेप्टिक असं म्हणतात. कळालंय? नेक्स्ट क्वेश्चन. वन हु ड्रॉज और पेंट्स अ पिक्चर. पिक्चर पेंट करणारा कोण? पेंटर. केस कापणारा कोण? बार्बर. लाकडापासून काही वस्तू बनवणारा कार्पेंटर. टीचर म्हणजे कोण? माझ्यासारखा उद्योग करणारा, बरोबर का? टीचर, TEA, चहा घेऊन लेक्चरला उभा राहणारा टीचर. ओके, असं काही नाहीये, सहज. आता तुम्ही बसल्या बसल्या लेक्चर पाहताना काही ना काही टाइमपास करता की नाही? मग मी शिकवताना काहीतरी टाइमपास करायला पाहिजे की थोडाफार, म्हणून हा टाइमपास. ओके, कार्पेंटर लाकडांपासून वस्तू बनवणारा, आपण आपल्याकडे सुतार काम करणारा. बार्बर न्हावी, केस कापणारा. पेंटर रंग, काय म्हणतो आपण त्याला, रंगकाम करणारा पेंटर, चित्र काढणारा. वन हु ड्रॉज और पेंट्स पिक्चर, पेंटर, चित्रकार. होय, मराठीमध्ये हा शब्द लिहून घ्या, आवश्यकता नाही पण तरी पण, चित्रकार. चित्रहार नाही बरं का, अगोदर DD नॅशनल वगैरे असताना चित्रहार म्हणून एक मालिका यायची, गाणे असायचे त्याच्यामध्ये. हा काय? चित्रकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स. अनेक पाय असणारा जो इन्सेक्ट असतो, किडा असतो, त्याला सेंटिपेड असं म्हणतात. TNTIPED, सेंटिपेड. मग मॅमल काय असतात? हे असे प्राणी असतात जे अंडी देत नाहीत. मॅमल म्हणजे अंगावर यांच्या केस असतात, हे बाळांना जन्म देतात आणि हे दूध पाजतात वगैरे, त्यांना मॅमल असं म्हणतात. पुढे आहे हर्बिव्होर्स. हर्बिव्होर्स म्हणजे काय? ॲनिमल्स विच ईट ग्रास अँड व्हेजिटेबल्स, ग्रास अँड प्लांट्स म्हणजे काय? शाकाहार करणारे. हर्बिव्होर्स. वर्टिब्रेट्स रिलेटेड टू वर्टिब्रा, जे मणका वगैरे आहे किंवा मज्जा तंतू वगैरे तो भाग आहे त्याच्याशी संबंधित जे आहे त्याला व्हर्टिब्रेट असं म्हणतात. ओके, कोणता क्वेश्चन राहिला आणखी? प्राण्यांचा विचार जर केला तर हे मॅमल्स आहेत, हे हर्बिव्होर्स आहेत. सेंटिपेड म्हणजे अनेक पाय असणारे, आणि वर्टिब्रेट म्हणजे काय? पृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा असणारे, यांना पृष्ठवंशी म्हणतात. ओके, पृष्ठवंशीय प्राणी, वर्टिब्रेट्स. नेक्स्ट क्वेश्चन. एनिमल्स दॅट फीड ऑन ग्रास. जे फक्त ग्रास खातात त्यांना म्हणतो आपण ग्रॅमनिव्होर्स. फक्त ग्रास म्हटलं बरं का, जे ग्रास अँड, GRAS, ग्रास अँड प्लांट्स, त्यांना म्हणतात हर्बिव्होर्स, शाकाहार करणार. पुढे आहे कार्निव्होर्स, विच ईट मीट, मांस खाणारे. इन्सेक्टिव्होर्स, फक्त इन्सेक्ट्स खाणारे. इन्सेक्टिव्होर्स, इन्सेक्ट्स खाऊन जगणारे, इन्सेक्टिव्होर्स. शब्द समजले सगळे? नेक्स्ट क्वेश्चन. Wolves often hunt in the packs, lions usually alone. Wolf हे जे आहेत, कोल्हा, लांडगा वगैरे, हे कशामध्ये जातात? पॅक्स मध्ये जातात, म्हणजे ग्रुपने जातात.
यांचा जो ग्रुप असतो पॅक, याच्यासाठी मग त्यांनी शब्द वापरला, त्यासाठी शब्द आहे सेट. असा तो एक सेट असतो ना त्यांचा, 3-4 बरोबर जातात आणि शिकार करतात, बरोबर का? मग पॅक्स जेव्हा म्हणायचा तेव्हा त्यांना हिंट करायचे सेट सांगण्यासाठी. आणि लायन्स हे एकटे एकटे जाऊन शिकार करतात, कारण लायन जंगलाचा राजा आहे, तो एकटा जाऊन शिकार करून येणार ना. पुढे आहे पार्सल इन्स्टिट्यूट. काही संबंध नाही, इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था, पार्सल म्हणजे एखादं पार्सल जे आपण पाठवतो, पार्सल येतं ते. बेल म्हणजे काय? बंडल, थोडक्यात BUNDLE. कशा कशाचा असतो बंडल? बेल ऑफ कॉटन. इंग्लिश मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. बेल ऑफ कॉटन, कॉटनचे जे हे बनवलेले असतात, मोठमोठे बंडल्स बनवलेले असतात, त्यातील त्यांच्या बिया काढल्याच्या नंतर जे मोठमोठे बंडल बनवलेले असतात त्याला बेल असं म्हणतात, म्हणून अ बेल ऑफ कॉटन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅटलॉग. कॅटलॉग म्हणजे काय असते? लिस्ट ऑफ आयटम्स, परंतु ऑप्शन्स मध्ये लिस्ट ऑफ बुक्स सांगितले त्यांनी, सो दिस इज द करेक्ट आन्सर. कॅटलिटिक एजंट नाही, समथिंग कन्सर्निंग केटल, केटलशी संबंध नाही. केटल म्हणजे काय? जनावर. पाइल ऑफ बुक्स, नो. अ लिस्ट ऑफ बुक्स, याला म्हणतो आपण कॅटलॉग. CATALOGV, स्पेलिंग लक्षात ठेवा. कशाची तरी लिस्ट असते ना, त्याला कॅटलॉग असं म्हणतात. स्टॉइक म्हणजे काय? हा शब्द बऱ्याचदा पाहिला आपण. स्थितप्रज्ञ, आनंद असेल किंवा दुःख असेल याच्या प्रती काय असणार? स्थिर असणारा. अ पर्सन हू बिलीव्स इन सेन्शुअस प्लेजर्स, हा कोण झाला? सेन्शुअस प्लेजर्स, हेडनिस्ट. हेडनिस्ट, बरोबर का? जो वेगवेगळ्या गोष्टीतून काय करतो? प्लेजर मिळवतो, त्याला आपण हेडनिस्ट असं म्हटलंय. किंवा यासाठी आणखी एक शब्द आहे बघा, अँड एपिक्युअर. EPICURE, an epicure, a person who believes in sensuous pleasures. मग तो कोण झाला? हेडनिस्ट. जो प्लेजर मिळवतो, फक्त ज्याचं ध्येय असतं फक्त प्लेजर मिळवण्याचं, त्याला हेडनिस्ट किंवा अन एपिक्युअर असं म्हणतात. ओके, हेडनिस्ट. अ पर्सन हू इज ऑलवेज स्टेज बिहाइंड, नो. अ पर्सन हू इज इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन, सुख आणि दुःख यांच्या प्रती उदासीन असणारा, म्हणजे फार उतावीळ न होणारा काहीतरी आनंद झाल्यावरती, आणि प्रचंड नाराज न होणारा दुःख झाल्यावरती, त्याला म्हणतो अ पर्सन हू इज इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन, म्हणजे कोण? स्टॉइक. मला वाटतं हा आजचा आपला काय असेल? नो, आजच्या या लेक्चर मधील लास्टचा क्वेश्चन तो होता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखी एक साधारणतः 40 क्वेश्चन्स आणि त्याच्यामध्ये असणारे वर्ड्स वगैरे आपण पाहूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. वन वर्ड सबस्टिट्यूशनचं नेक्स्ट लेक्चर जे असेल, MPSC PYQ मधलं शेवटचं लेक्चर असेल. या लेक्चर मध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.